पूर्ण सप्त्यामध्ये चर्चेचा विषय असणारा म्हणजे हा 5.5 फुटाचा सरडा. तो बघून तुम्ही पण माझ्यासारखा शॉक होता. तर जयश्राम मंडळी, आज आपल्याला जायचं होतं श्रामपूर पासून काही अंतरावर धनगरवाडी येथील, कारण इथल्या सप्तकृषीमध्ये सुरू होता योगीराज सद्गुरू श्री गंगागिरीजी महाराज यांचा 179वा अखंड हरिनाम सप्ताह. याची नोंद फक्त राज्यातून देशात नाही तर गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये झालेली आहे. आणि हा सप्ताह जवळपास 250 एकरावर भरावला जातो. 11,000 टाळकरी आणि 15,000 सेवेकरी या भव्य दिव्य कार्यात परमानंद घेतात. एवढी मोठी जागा आणि एवढे सारे माणसं, मग याच्यात नेमकं सुरुवातीला जायचं कुठं? जर प्रश्न पडला ना, फक्त आहे ना आकाशात या भल्या मोठ्या फुगेकडे पाहायचं आणि याच्या दिशेने चालत राहायचं. हा बरोबर तुम्हाला जिथं अखंड हरिनाम आणि कीर्तन चालू आहे तिथं आणि गुरुवर्य रामगिरीजी महाराज यांच्या दर्शनाच्या जागेकडे नेतं. मग तिथं तुळशी माता, वारकरी ध्वज आणि अग्निदेवतेचं दर्शन घेतलं. मग चला आता आपण प्रसाद घ्यायला जाऊ, कारण मला पण आता लय भूक लागलेली आहे. पण तिथं जायचं म्हणजे काय सोपं नाही. कमीत कमी तर अर्धा किलोमीटर चालावंच लागत आणि त्याला कारण पण तसंच आहे. येणाऱ्या प्रत्येक भाविकासाठी सर्वात 24 तास आमटी भाकरीचा प्रसाद तर चालूच राहतो. पण भाविकांची संख्या इतकी राहती का दररोज 1.25 लाख लिटर आमटी लागती. भाकरी डायरेक्ट टेलर मध्ये आणि आमटी डायरेक्ट टँकर मध्ये असते. मग आता आपण जाणार आहे कृषी प्रदर्शन मध्ये आणि तिथे ना जगातील सर्वात मोठा 5.5 फुटाचा सरडा आहे. आणि मध्ये आल्यावर मला थोडं वेगळं चित्र दिसलं. इथे डायरेक्ट 2 काळे कणीस लटकेले होते. बापरे बाप, एवढा मोठा सरडा आणि पूर्ण सप्त्यामध्ये चर्चेचा विषय असणारा सरडा. आणि या सरड्याचं टोनी नाव आहे, याचं वजन आहे 21 किलो. बाकी तुम्ही हा सरडा इथे येऊन पाहिला का? कुठून येऊन पाहिला तेवढं मला कमेंट मध्ये सांगा.